पळीमध्ये अंडं फोडून आज आपण भन्नाट चवीची रेसिपी पाहणार आहोत। यापूर्वी तुम्ही कधी पाहिलीसुद्धा नसेल आणि केलीसुद्धा नसेल, अर्थात नवीनच रेसिपी मी तुमच्या संग शेअर करणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांडमोरे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। इथे पहा, मी 5 अंडी घेतलेली आहे। तर मला ही रेसिपी 3 माणसांसाठी बनवायची होती, म्हणून इथे मी 5 अंड्यांचा वापर केलेला आहे। तुम्हाला किती जणांसाठी बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही अंड्यांचं प्रमाण ठरवू शकता। तर इथे पहा, मी 5 अंडी घेतलेली आहेत। तर चला अंड्याचा आपण एका साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करूया। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत। अगदी लाल रंगाचे इथे टोमॅटो घेतलेले आहेत। तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। धुतल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने टोमॅटो कट करून घ्या। टोमॅटोचं आपल्याला टोक काढून टाकायचं आहे आणि आपल्याला मोठ्या फोडींमध्ये टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत। खूप जास्त बारीक करायची सुद्धा गरज नाही आहे। तर इथे मी मोठ्या फोडींमध्ये इथे 2 टोमॅटो कट करून घेणार आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे। पहा, तुमच्या संग गप्पा मारता टोमॅटोसुद्धा कट झालेले आहे। तर इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला मोठ्या फोडींमध्ये कट करून घ्यायचा आहे। तर इथे मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे। तर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे। अर्धा चमचाभर आपण या कढईमध्ये तेल घालूया। तेल घातलं की त्यामध्ये आपल्याला काय खोबऱ्याचे काप घालायचे आहेत। या रेसिपीसाठी खूप जास्त आपल्याला खोबरं नाही वापरायचं। इथे पाहू शकता अगदी थोडंसं खोबरं मी घेतलेलं आहे। खोबरं तेलावर घातलं की अगदी 1 मिनिटभर आपल्याला तेलावर हे परतवून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता 1 मिनिटभर मी खोबरं तेलावर परतवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जो तो कांदा कट करून घेतला होता तो घालायचा आहे। कांदा घातला की आपण त्यावरती लगेच टोमॅटो घालणार आहोत। कांदा घातल्यानंतर आपल्याला कांदासुद्धा एखादा मिनिटभर परतायचा आहे। त्यानंतर आपण जे कट करून घेतलेले टोमॅटो होते ते सुद्धा आपल्याला कांद्यावरती घालायचे आहेत आणि अगदी व्यवस्थित हे सगळं मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। खूप जास्त लालसुद्धा नाही करायचं, अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटो हे परतवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मी कांदा टोमॅटो अगदी छान व्यवस्थित हे परतवून घेतलेलं आहे। तर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आहे। इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अगदी अर्धा इंच आलं या ठिकाणी मी वापरलेलं आहे। तर एकत्र करायचं आणि आपल्याला हे सगळं वाटण अगदी थंड करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता आपलं वाटण थंड झालेलं आहे। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं वाटण घ्यायचं आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्सरला अगदी बारीक पेस्ट आपल्याला ह्याची तयार करून घ्यायची आहे। तर चला वाटणसुद्धा तयार झालेलं आहे। तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। तर कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं। तेल घातलं की त्यामध्ये आपण काय मसाले घालणार आहोत। तर इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे। कांदा लसूण मसाला घातल्यानंतर आपल्याला छोटा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे। छोटा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे। व्हिडिओ अगदी कंटिन्यू पहा, कुठेसुद्धा व्हिडिओ स्किप करू नका। त्यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला वापरणार आहे, त्यामुळे अगदी ह्या भाजीला खमंग अशी चव येणार आहे। तर तेलावर मसाले परतले की आपल्याला फोडणीमध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि तीसुद्धा अगदी मसाल्यावर व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। मसाले परतले की जे मिक्सरला वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि ते सुद्धा अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। वाटण मसाल्यांवर अगदी छान परतलं की व्यवस्थित तेलसुद्धा सुटतं आणि भाजीला रंग देखील खूप सुंदर येतो। तर इथे पाहू शकता वाटण अगदी छान मी व्यवस्थित परतवून घेते। वाटण परतत असताना खूप जास्त मोठ्या गॅसवर परतवू नका, बारीक गॅस करून वाटण अगदी छान व्यवस्थित परतवून घ्या। खूप जास्त मोठ्या गॅसवर वाटण परतलं की लगेच करपल्या जातं आणि अगदी व्यवस्थित हे वाटण परतत नाही। तर बघा वाटण परतत असताना त्यामध्ये आपल्याला हा अंडा करी मसाला घालायचा आहे। तर इथे मी 1 चमचा भरून अंडा करी मसाला घातलेला आहे। मसाला घातला अंडा करी की अगदी व्यवस्थित आपल्याला वाटणावर परतवून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे वाटणाचा रंग देखील चेंज झालेला आहे आणि वाटण छान अगदी खमंग परतलेलं आहे।
त्यानंतर एका साईडला इथे मी मिक्सरचं भांडं धुवून गरम पाणी करायला ठेवलं होतं. तर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातलं की अगदी भाजीला मस्त अशी चवसुद्धा येते आणि भाजीला तरीसुद्धा अगदी छान येते. त्यामुळे कोणतीही भाजी असू द्या, भाजीमध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे. तर इथे मी पाणी घालते. तुम्ही पाणी तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. पाणी घातलं की अगदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. पाणी घातलं की व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार मीठ घालायचं आहे आणि छान अगदी ह्या भाजीला आपल्याला उकळी घ्यायची आहे. तर चला, भाजी उकळते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. तर इथे मी गॅसवर पळी ठेवलेली आहे. तर गॅसवर पळी ठेवली की गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे आणि पळी अगदी थोडीशी आपल्याला गरम करून घ्यायची आहे. खूप जास्त गरम करू नका. पळी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तेल घातलं की त्यावरती आपल्याला अंडं फोडायचं आहे. अंडं फोडताना पळी इथे मी खाली घेतलेली आहे. तुम्ही इथे कुणाची तरी हेल्प घेऊ शकता पळी पकडण्यासाठी. गॅसवर अंडं फोडलं की गॅसची हाय आपल्या हाताला लागेल किंवा हाताला भाजेल, त्यामुळे अगदी पळी खाली ठेवून अंडं फोडू शकता. त्यानंतर परत आपल्याला गॅस पेटवायचा, गॅस बारीकच ठेवायचा आणि परत आपल्याला गॅसवर ही पळी ठेवायची आहे. त्यावरती आपल्याला थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे. त्यावरती मीठ घातलं की एका साईडनी अंडं अगदी छान होऊन द्यायचं. काही जणांकडं तडका पॅन नसतो म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. तर आपल्याकडे मोठ्या आकाराची पळी असतेच, त्यामध्ये तुम्ही अगदी आपण तडकासुद्धा देऊ शकतो आणि अंडंसुद्धा ह्या पळीमध्ये तळू शकतो. तर एका साईडनी छान झाल्यानंतर दुसऱ्या साईडनी सुद्धा अंडं आपल्याला तळून घ्यायचं आहे. पहा, इथं पहिलं अंडं केल्यामुळं ते थोडंसं चिटकलेलं आहे. तर आपण कोणतीही गोष्ट पहिल्यांदा केली तर ती थोडीफार चिटकतेच. आपण डोसा वगैरे केला तरी हा तव्याला चिटकतोच, म्हणून इथे पहिलं अंडं आपलं पळीला चिटकलेलं आहे. तर दुसरं अगदी छान व्यवस्थित निघतात. तर इथे पाहू शकता, एक अंडं अगदी पळीमध्ये व्यवस्थित निघालेलं आहे. तर दुसरंसुद्धा अंडं पाहू शकता किती छान निघालेले आहेत. तर ही 2 अंडी मी पळीमध्ये करून घेतलेली आहे आणि बाकीची इथं अंडी मी तडका पॅनमध्ये करून घेणार आहेत. तर त्यावरती मी थोडंसं मीठ आणि मिरची पावडरसुद्धा भुरभुरलेली आहे. त्यामुळे ह्या अंड्याला भन्नाट अशी चव येईल आणि खायलासुद्धा अंडं हे अगदी छान लागेल. तर इथे पाहू शकता तुम्ही, 5सुद्धा अंडी मी तळून घेतलेली आहे आणि एका साईडला भाजीसुद्धा आधी छान उकळलेली आहे. तर पाहू शकता भाजीला रंग देखील खूप सुंदर आलेला आहे. तर त्यानंतर आपण जे अंडी तळून घेतली होती ते आपल्याला एक एक अंडं करून ह्या भाजीमध्ये सोडायचं आहे की नाही. खूप वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही अंड्याची रेसिपी दाखवलेली आहे. तडका पॅन नसला म्हणून अजिबातसुद्धा मैत्रिणींनो टेन्शन घ्यायचं नाही. तुमच्याकडे जर मोठी पळी असेल तर नक्कीच तुम्ही हे करू शकता. काही वेळेस तडका पॅन नसतो, मग कशात करायचं खूप जणींना टेन्शन येतं. तर अजिबातसुद्धा तुम्ही टेन्शन घेऊ नका, पळीमध्ये तुम्ही अंडं तळू शकता. तर पहा, इथं आपली ही अंड्याची रेसिपी तयार आहे. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया. बाय.